बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा याचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. कालपर्यंत 2 भाग झालेले आहेत. आज भाग नंबर 3 आपण वाचणार आहोत. श्लोक नंबर 1 मधील 55 ओव्या झालेल्या आहेत. आता त्या पुढच्या ओव्या आपण वाचणार आहोत. त्यापूर्वी भाग नंबर 2 मध्ये काय घडलेलं आहे थोडक्यात आपण बघूयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो अध्याय नंबर 11 आहे, या अध्यायाला विश्वरूप दर्शन असं म्हणतात. म्हणजे या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनास विश्वरूप दर्शन कसे दिले, विश्वरूप दर्शन म्हणजे नेमकं काय, विश्वरूप दर्शनात अर्जुनास काय काय पाहायला मिळाले आणि भगवंतांनी जे आतापर्यंत हे रहस्य ठेवले होते, ते गूढ असे विश्वरूप दर्शन आतापर्यंत कोणाला दाखवलेले नव्हते, ते अर्जुनास कसं काय दाखवले, एवढी कृपा अर्जुनावर भगवंतांनी का केली, त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या अध्याय नंबर 11 मध्ये आहे. तर याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा संवाद चालू आहे. अर्जुन म्हणतो की भगवंताने एवढं मला गुह्य ज्ञान दिलेलं आहे, एवढा उपदेश केलेला आहे. तर अर्जुनाच्या मनात अजून एक इच्छा प्रकट होते की भगवंताने जर मला विश्वरूप दर्शन जर दिले तर किती चांगले होईल. मनात तरी आलं खरं, पण साक्षात भगवंत आहेत समोर, त्यांना विचारायचं कसं. अर्जुनाच्या मनामध्ये फार मोठा संदेह निर्माण होतो की आपण विचारायचं तरी कसं, कारण हे विश्वरूप अतिशय गूढ आहे आणि असे हे गूढ विश्वरूप मला दाखवा असे कसे म्हणायचे. त्याला कारण पण तशी होती. त्याला कारण काय होते की भगवंताचा अर्जुनावर स्नेह होता, प्रेम होतं, पण यशोदेपेक्षा जास्त होतं का. यशोदा म्हणजे श्रीकृष्णाची गोकुळातली माता, तिच्यापेक्षा जास्त असेल का, तर नाही. मग गोकुळातली माता जी यशोदा आहे, त्यांनी देखील भगवंतांना हे विचारायचं धाडस केलेलं नव्हतं. मग आपण कसं करायचं असा मनामध्ये संदेह निर्माण झाला होता अर्जुनाच्या. अजून काय की आपण भगवंताची सेवा केलेली आहे. अर्जुन स्वतःला म्हणतोय आपण तरी, मी भगवंताची सेवा केलेली आहे, पण गरुडापेक्षा जास्त केली आहे का. गरुडानं भगवंताची माझ्याही पेक्षा जास्त सेवा केलेली आहे, पण गरुडाने तर कधी विश्वरूप दर्शनाचं नाव सुद्धा काढलं नाही. मग आपण कसं विचारायचं. नंतर काय की भगवंताचं सानिध्य मला जास्त लाभलेलं आहे असं अर्जुनास वाटते, पण त्यांना हेही माहिती असतं की सनकादिकांपेक्षा देवाचे सानिध्य का मला जास्त लाभलेलं आहे. पण त्यांनाही हा चाळा सुचलेला नाही. त्या सनकादिकांना सुद्धा हा चाळा म्हणजे काय, कुठला चाळा, तर विश्वरूप मला दाखवा असा चाळा त्यांना सुचला नाही. किंवा अजून एक उदाहरण आहे, किंवा की गोकुळातील जे गोपिका होत्या की जे लहानपणीचे भगवंताचे सवंगडी होते,
त्यांना सुद्धा कधी भगवंतांनी विश्वरूप दर्शन दिले नाही किंवा त्यांनी सुद्धा कधी विश्वरूप दर्शन दाखवा असं म्हटलेलं नाही. तर मग आपण कसं मागायचं, आपण कसं विचारायचं, असा संदेह अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला होता. पण तरीही मनामध्ये एवढी उत्कंठा वाढली होती की काही करून विचारावं, बघू विचारून तर बघावं, काय होईल ते होईल, भगवंत हो म्हणतील किंवा नाही म्हणतील, असं अर्जुनाच्या मनात वारंवार येत होतं. आणि हे एवढं जास्त मनात येत होतं की आता मी जिवंत राहील का नाही हा संशय निर्माण झाला होता. एवढी एवढी उत्कंठा वाढलेली होती अर्जुनाची. म्हणून शेवटी मनाचा हिय्या करून अर्जुन ठरवतो की आपण भगवंताला विचारायचं आणि विश्वरूप दर्शन आम्हाला दे अशी विनंती करायची, असं अर्जुन ठरवतो आणि मोठ्या खुबीने भगवंताशी बोलतो की भगवंताशी प्रश्नोत्तर करता करता विश्वरूप त्यास दाखवावे असं सुचवतो मोठ्या खोबीनं. आता जसं वासराला दूध पाजण्याची इच्छा गायीची सुद्धा असते, ज्यावेळेस वासराचं तोंड गायीच्या कासेला लागतं त्यावेळेस गायी पानं चोरेल का हो? पानं चोरू शकत नाही. ते दूध जेवढं शक्य तेवढं द्यायचा प्रयत्नच करणार ना आपल्या वासराला, एवढी माया असते. तशीच माया, तसंच प्रेम भगवान श्रीकृष्णाचं अर्जुनावर होतं. त्यामुळे ते सुद्धा अर्जुनास विश्वरूप दाखवणार असं अर्जुनास वाटू लागतं. तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, म्हणून अर्जुनाने विचारल्याबरोबर देव आपोआप विश्वरूप धारण करतील, तर असा आरंभीचा प्रसंग ऐकावा. आता आरंभीचा प्रसंग काय आहे तो हा श्लोक नंबर 1 मध्ये सांगितलेला आहे. तर त्यात काय झालं असतं की अर्जुनाच्या मनामध्ये कौरवांच्या बाबतीत प्रेम निर्माण झालेलं असतं, ते माझे आप्त आहेत म्हणून, माझ्या जवळचे आहेत म्हणून. आणि मी अर्जुन आहे, हा देह अर्जुनाचा आहे, असा देहाभिमान अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला होता. अशा परिस्थितीत भगवंतांनी अर्जुनास जागृत केले आणि अर्जुन म्हणतो की हे लक्ष्मीपते, गंधर्व नगरीची वस्ती सोडून पाणी पिण्याच्या इच्छेने मी मृगजळ प्राशन करीत होतो, किंवा कापडाचा साप डसला म्हणून मनात तशा लहरी खऱ्या निर्माण होत होत्या. हे माझं अज्ञान होतं, पण यातून भगवंत आपण मला बाहेर काढलं. आता इथून पुढचा जो भाग आहे, ओळी नंबर 55 पासून आपण पुढे वाचूयात आणि भाग 3 ला सुरुवात करूयात. एरवी माझा तरी एतुले वरी, एथ निश्चय होता अवधारी, ते आताची साताही सागरी, एकत्र मिळीजे. हे जगीचे अवघे बुडावे, वरी आकाशही तुटोनी पडावे, परी झुंजणेन घडावे गोत्रजेशी मज. ऐसिया अहंकाराची ये ओढी, मिया अग्रजळी दिधली होती बुडी. चांगची तू जवळा एरवी काढी, कवणू माते. नाथिले आपणा पा एक मानिले, आणि नव्हतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होत लागले, परी राखिले तुम्ही. मगा जळत काढिले जोहरी,
तै तो देहासीचे भय अवधारी, आता हे जोहराहार दुसरी, चैतन्या सकट. बाकी असे पहा की माझा तर हा वेळेपर्यंत निश्चय होता की आताच जरी सप्त समुद्र एकत्र झाले अथवा हे सर्व जग बुडून गेले किंवा आकाशही तुटून पडले तरी चिंता नाही, पण गोत्रजांबरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग न येवो. अर्जुनाची त्यावेळेस अवस्था अशी झाली होती, ही आपण पहिल्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की अर्जुनाची त्यावेळेस अशी अवस्था झाली होती की कौरवांना तो आप्त समजत होता, नातेवाईक समजत होता. त्यांच्या मनातला कुटील डाव अर्जुनास लक्षात येत नव्हता. ते किती दुराग्रही आहेत, किती अहंकारी आहेत, किती कावेबाज आहेत, किती दृष्ट आहेत, हे अर्जुनास लक्षात येत नव्हतं. अर्जुनाला वाटत होतं ते माझे गोत्रज आहेत, माझे नातेवाईक आहेत. म्हणून त्याला असं वाटत होतं की या गोत्रजांबरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग न येवो. अशा अहंकाराच्या योगाने मी अग्रहे रूपी जलात बुडी मारली होती, परंतु तुम्ही जवळ होता म्हणून बरे झाले. अर्जुन काय म्हणतो की अशा या समजुतीने हे सर्व माझे नातेवाईक आहेत, माझ्या जवळचे आहेत, माझे गोत्रज आहेत, त्यांच्याबरोबर मला युद्ध करण्याचा प्रसंग येऊ नये अशा अहंकाराने, अशा योगाने मी म्हणजे अर्जुनाने आग्रह रूपी जलात बुडी मारली होती. असा त्याचा आग्रह होता की त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रसंगच येऊ नये, परंतु त्यावेळेस भगवंताने त्याला वाचवले आणि त्यातून बाहेर काढले. तुम्ही होता म्हणून बरे झाले असं अर्जुन म्हणतो. वास्तविक मी नसून कोणी आहे असे मानले व नाहीत त्यांना नाव ठेवून गोत्रज म्हटले. अशा प्रकारे मला जबर वेड लागले होते, पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केले. काय म्हणतो बघा अर्जुन की वास्तविक मी नसून कोणी आहे असे मानले व नाहीत त्यांना नावे ठेवून गोत्रज म्हटले. आप्तेष्टांना लांबच समजतं आणि लांबच्यांना आप्तेष्ट समजत होता. अशा प्रकारचं जबर वेड लागलं होतं अर्जुनाला, पण त्यापासून तुम्ही माझे रक्षण केले असं अर्जुन म्हणतो भगवान श्रीकृष्णास. पूर्वी लाक्षाग्रह जळत असताना त्यातून बाहेर काढून आपणच रक्षण केले खरे, पण त्यावेळी फक्त देहाचेच भय वाटत होते. आता हे दुसरे लाक्षाग्रह असून यात माझे चैतन्य नाश पावत होते, त्यातून तुम्ही मला बाहेर काढले. पूर्वी एकदा अर्जुनास 5 पांडवास भगवान श्रीकृष्णांनी लाक्षाग्रह जळत असताना त्यातून या 5 पांडवास सुखरूप बाहेर काढलं होतं. ते त्यावेळेसचे लाक्षाग्रह, पण आताही हे दुसरे लाक्षाग्रह आहे. कुठलं की कौरवांच्या बाबतीत प्रेम, आप्तपणा वाटणं हे दुसरं लाक्षाग्रह आहे. अशा दुसऱ्या लाक्षाग्रहातून माझे चैतन्य नाश पावत होते, त्यातून तुम्ही मला बाहेर काढले. आता इथं ही लाक्षागृहाची कथा आलेली आहे. ही लाक्षागृहाची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्जुन नेहमी पांडवांच्या बाबतीत कुटील कारस्थान करत असे. पांडवांचं धाडस, धैर्य, त्यांचं शौर्य हे अर्जुनास बघवत नसे. तो त्यांच्यावर कायम मत्सर करत असे. त्यामुळे एका लाक्षागृहामध्ये त्या सर्व पांडवांना त्यांनी ठेवलेलं होतं आणि भोवती
मजबूत सैनिकांचा पहारा ठेवलेला होता. आणि त्यांचं अर्जुनानी त्याच्या जे सगळे कौरव होते त्यांचं अशी योजना होती की त्या लाक्षागृहामध्ये यांना जाळून मारून टाकायचे. आता ही योजना एवढी एवढी व्यवस्थित पद्धतीने प्लॅन केलेली होती की लाक्षागृह, त्यात 5 पांडव त्यांच्या ह्याच्यात राहत आहेत आणि कडेने सर्व सैनिक आहेत. एकदा आग लागली की पळून जायला जागाच नाही ना. अशी योजना अर्जुनाने केलेली होती. पण याची भनक विदुरास लागते आणि विदुर ही गोष्ट भगवान श्रीकृष्णास सांगतात की असं असं कौरवांनी ठरवलेलं आहे की पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळून मारायचं आणि अशी आवई उठवायची, अशी अफवा उठवायची की लाक्षागृहाला आग लागली आणि माझे बांधव त्यात, माझे पांडव त्यात जळून मेले, जळून वारले. अशी त्यांची योजना आहे हे श्रीकृष्णास कळते. मग श्रीकृष्ण काय करतात की एक योजना बनवतात. ते काय करतात की लाक्षागृहापासून लांब एक नदी होती. त्या नदीच्या काठावरून लाक्षागृहापर्यंत एक बोगदा खोदायची व्यवस्था करतात. ती एक नदी लांब असते आणि तिथून असं खोदण्याची योजना करतात. तसे लोक तिथं कामाला लावतात आणि त्यांचा एक जो मुख्य असतो तो त्यांच्या पांडवांच्या लाक्षागृहामध्ये पाठवतो. सगळे रात्रीची वेळ असते, सगळेजण झोपलेले असतात आणि तो आतमध्ये येतो आणि त्यांचा एक सेवक जागा असतो पांडवांचा. तो आडवा येतो म्हणून हा जो श्रीकृष्णाने पाठवलेला जो सेवक असतो, जो योद्धा असतो, तो त्याला मारतो. कुणाला? जो पांडवांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांची व्यवस्था बघण्यासाठी लाक्षागृहामध्ये जो उपस्थित असतो त्याला हा मारतो. आणि हे भीम बघतो. काय कालवा झाला म्हणून भीम बाहेर येतो तर बघतो तर आपल्या सेवकाला हा मारतोय की ज्याची ओळख भीमच नव्हती. कोण आहे तो, कोणी पाठवलेला आहे? भगवान श्रीकृष्णाने पाठवलेला भीमाला थोडी माहिती. तो त्याला धरून मारणार एवढा तो खालून ओरडतो, वाचवा वाचवा, मी तुम्हालाच वाचवण्यासाठी आलेलो आहे. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामध्ये हा तुमचा सेवक सामील आहे. त्यावेळेस भीम म्हणतो, तू तुझी आता शिक्षा वाचवण्यासाठी तू खोटं बोलतोयस. हा सगळा गोंधळ ऐकून तोपर्यंत युधिष्ठिर आणि बाकीचे 5 पांडव आपापल्या कक्षामधून बाहेर येतात आणि भीमाला म्हणतात की थांब थांब जरा, त्याचं म्हणणं तर ऐकूयात. मग तो उठून उभा राहतो आणि मग सांगतो की तुम्हाला या लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याची योजना कौरवांनी केलेली आहे. तर भीम म्हणतो हा काहीतरी खोटं सांगतोय, त्याला आता मी मारणार म्हणून काहीतरी खोटं सांगतोय. मग त्यावेळेस युधिष्ठिर म्हणतोय की याच्या बाबतीत तुझ्याकडे काही प्रमाण आहे का? कशावरून तू म्हणतोस की आम्हाला या लाक्षागृहामध्ये आमचे जे बंधू आहेत, दुर्योधन आहे जो माझा भाऊ आहे, माझा अनुज आहे, माझा कनिष्ठ भाऊ आहे, तो मला जाळून मारणार असं शक्य नाही म्हणतो. तुझ्याकडे काय प्रमाण आहे का? तुझ्याकडे काय पुरावा आहे का? त्यावेळेस तो कमरेचा खंजीर काढतो आणि त्या लाक्षागृहाचा एक जो पिलर असतो त्या पिलरला त्याचे नक्षी तो उचकुटून काढतो आणि हे बघा म्हणतो, हे आतमध्ये सगळी लाख भरलेली आहे. ते पूर्ण लाक्षागृह हे लाखेनं बांधलेलं आहे. लाख ही अशी असते की लगेच भुरभुर जळते, लगेच आग पकडते, अशी अशी ती लाख लाख असते, भडका होतो त्याचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाळून मारण्याची योजना आहे. आणि विदुरांनी दिलेलं एक पत्र जे कापडावर लिहिलेलं असतं, ते पत्र, जो संदेश असतो तो युधिष्ठिराच्या हातामध्ये देतो.
युधिष्ठिर ते बघतात पत्र आणि म्हणतात हा खरंच आहे, हा सांगतो ते सगळं खरं आहे, मग आता करायचं काय? तर त्यावेळेस तो सेवक जो भगवान श्रीकृष्णाने पाठवलेला असतो तो म्हणतो की मला भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे इथं, आणि त्यांनी तिकडून उत्तर पूर्वेकडून नदीकडून खालून बोगदा खोदायला सुरुंग खोदायला सुरुवात केलेली आहे आणि मला सांगितलं की इथून सुरुंग तू खोद, दोन्ही सुरुंग मध्ये भेट मिळतील आणि मग सर्व पांडवांना घेऊन तू नदीपाशी ये. या योजनेकरता मी आलेला आहे. मग ते त्या लाक्षागृहाच्या मधून सुरुंग खोदायला सुरुवात करतात. तिकडून हे खोदत असतात आणि नदीकडून ते दुसरे खोदत असतात. एकामेकाचा जो आवाज असतो, जे ध्वनी कंपन असतात खोदण्याची, ते जुळवत जुळवत ते एकमेकाच्या जवळ येतात आणि शेवटी ते दोन्ही सुरंग एकमेकास जुळतात आणि तिथून हे सर्व पांडव बाहेर पडतात, नदीच्या किनारी येतात. तिथं अगोदरच भगवान श्रीकृष्णाने एक नाव तयार ठेवली असते आणि नावेतून ते पैलतीरावर सुखरूप निघून जातात. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदाच लाक्षागृहातून अर्जुनाला आणि 5 पांडवांना वाचवलेलं असतं. ज्यावेळेस ते 5 पांडव त्या नदी किनारी येतात त्यावेळेस वळून बघतात पाठीमागे, तर ते लाक्षागृह धडा 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 जळत असतं. म्हणजे थोडा जर उशीर झाला असता तर लाक्षागृहामध्ये हे सर्वजण जळून मृत झाले असते. अशा परिस्थितीत श्रीकृष्णांनी त्या सर्व 5 पांडवांना लाक्षागृहाच्या आगीपासून वाचवलेलं होतं. तर त्याचाच उल्लेख इथं आलेला आहे की अर्जुन म्हणतो की तुम्ही मला पहिल्यांदाच लाक्षागृहाच्या आगीतून वाचवलेलं आहे आणि आता ही जी दुसरी आग आहे, दुसरं जे लाक्षागृह माझ्या मनात धगधगतंय, ते म्हणजे अर्जुन कौरवांच्या बाबतीत माझी जी चिंता आहे, आप्त म्हणून जे प्रेम आहे, त्यातून तुम्ही मला आता दुसऱ्यांदा वाचवत आहात. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी, वडवानळेसी आणि मी तव दातारा, एक कृपेची या रिघोनी गाभारा, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा, तेने माझा जी मोह जाये, एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाती पै कमळा डोळासे, सूर्यकोटीत जसा, मिया तुझ पासोनी महेशा, परिसिले आजी ये भूते जया परी होती, अथवा लय हन जैसी जाती, ते मज पुढा प्रकृती. त्याची आणि मोहाची भेट होते हे म्हणणे किती तुच्छ आहे. महाराज, मृगजळाची वृष्टी वडवानराला काय कळणार? आणि हे दातारा, मी तर त्या तुझ्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून आत्मज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. अर्जुन काय म्हणतो बघा, हा आपण इथं होतो की लाक्षागृह जळत असताना भगवंतानी अर्जुनास एकदा वाचवलेलं होतं, तर दुसऱ्यांदा हा जो मोह कौरवांच्या बाबतीत निर्माण झालेला होता, ही दुसऱ्या लाक्षागृहातून तुम्ही आता मला वाचवत आहात, बाहेर काढले आहे. दुराग्रही रूपी हिरण्यक्ष
हिरण्याक्ष दैत्य माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला. आता हा दुराग्रही हिरण्याक्ष जो दैत्य आहे, माझी बुद्धिरूपी पृथ्वी माझी माझी बुद्धी जी आहे ती काखेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला. तेव्हा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने मी एकदम शुद्धीवर आलो. हा तुम्हाला दुसरा वराहाचा अवतारच घेणे भाग पडले. जसे दुसऱ्यांदा तुम्ही लाक्षागृहातून मला बाहेर काढले, तसेच माझी बुद्धी जी मी घाण टाकली होती, मला समजत नव्हते, सुचत नव्हते आणि मी कौरवांना माझे आप्त समजत होतो, त्यातून तुम्ही मला बाहेर काढले, वाचवले. यासाठी उदाहरण जे दिलेलं आहे ते हिरण्याक्ष दैत्याचं दिलेलं आहे आणि त्यावेळेस भगवंतांनी वराह अवतार घेतलेला होता, त्याचं दिलेलं आहे. त्याची एक छोटीशी कथा आहे, सांगतो, ऐकून घ्या. तर पूर्वी देव यज्ञ करायचे, यज्ञातून त्यांना शक्ती मिळायची, ज्ञान मिळायचं. तर अशा वेळेस हे जे दैत्य होते ते दैत्य काय करायचे की त्यांच्या यज्ञामध्ये बाधा आणायचे, त्यांना त्रास द्यायचे, यज्ञ करू द्यायचे नाहीत. तर असेच दोन दैत्य होते जे भाऊ भाऊ होते. एकाचं नाव होतं हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव होतं हिरण्यपक्ष. असे जे दोन दैत्य होते हे अतिशय जास्त त्रास देत होते देवांना आणि ते अतिशय बलाढ्य होते, अतिशय शक्तिशाली होते. तर एकदा काय होतं की हा जो हिरण्याक्ष होता तो पृथ्वीच घेऊन निघून जातो, पृथ्वीला काखेत मारून. म्हणजे अंतरिक्षातून पृथ्वी, अख्खी पृथ्वी उचलून घेतो, काखेत मारतो आणि समुद्रात जाऊन समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवतो ही पृथ्वी. आता तुम्हाला असे वाटेल की समुद्र पृथ्वीवर आहे आणि पृथ्वी घेऊन पृथ्वीच्या समुद्रात कसं नेलं असेल, तर तसं नाहीये. या अंतरिक्षामध्ये, या अंतरिक्षाला फार मोठं अंतरिक्ष आहे हे. अनेक आकाशगंगा आहेत, अनेक पृथ्वी आहेत, अनेक सूर्य आहेत. तर त्यावेळेस ह्या दैत्यांना एवढी शक्ती प्राप्त होती की ते पूर्ण आकाशगंगेत भ्रमण करत असत. तर त्याने पृथ्वी उचलून त्याही पेक्षा मोठा जो समुद्र होता त्या समुद्राच्या तळाशी नेऊन पृथ्वी नेऊन ठेवली होती. आता अशा परिस्थितीत या देवांना या पृथ्वीला वाचवण्यासाठी भगवान विष्णू वराह अवतार घेतात. आता वराह अवतारच का, वराहच का, तर वराह हा पृथ्वीवरही जगू शकतो आणि अंतरिक्षातही जगू शकतो. म्हणून वराह अवतार धारण करतात आणि पृथ्वीच्या त्या समुद्राच्या तळाशी जाऊन त्या हिरण्याक्ष जो दैत्य होता त्याच्याशी युद्ध करतात. घनघोर युद्ध होतं. तो तिकडून त्याच्या शक्तीनं, मंत्रानं या वराह अवताराला घायाळ करण्याचा प्रयत्न करत असतात. तो त्यांचा वार हे वराह अवतारात असलेले विष्णू चुकवत असत आणि परत स्वतः दुसरा वार करत असत. असे घनघोर युद्ध होते. त्या घनघोर युद्धामध्ये हिरण्याक्ष दैत्याचा मृत्यू होतो आणि हे वराह अवतारात असलेले विष्णू ती पृथ्वी स्वतःच्या नाकावर घेऊन बाहेर येतात आणि तिच्या मूळच्या ठिकाणी स्थापन करतात. अशी ही वराह अवताराची कथा आहे. तर अर्जुन काय म्हणतो बघा इथं की दुराग्रही हिरण्याक्ष दैत्य माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारून कुठे घेऊन गेला होता, मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात. मोहरूपी समुद्राच्या पाण्यात खोल गेला होता म्हणजे काय, अर्जुनाच्या मनात जो कौरवांच्या बाबतीत मोह निर्माण झाला होता तो कसा झाला होता, ती त्याची बुद्धी घाण ठेवली होती.
त्याला काही समजत नव्हतं. म्हणून इथं काय म्हणणं की हिरण्याक्ष दैत्य माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत मारून मोहरूपी समुद्राच्या खोल पाण्यात घेऊन गेला होता. तेव्हा तुमच्या बोधाच्या सामर्थ्याने एकदम मी शुद्धीवर आलो. तुम्ही नसला असता भगवंता तर मी शुद्धीवर आलोच नसतो. या मोहाच्या समुद्रातच मी बुडून गेलो असतो. हा तुम्हाला दुसरा वराहाचा अवतार घेणे भाग पडले. अशा पद्धतीने तुम्ही दुसरा अवतार घेऊन मला यातून वाचवले आहे. याप्रमाणे तुमची अपार महाकृत्ये आहेत, ती माझ्या एकट्या वाणीने कशी वर्णन करता येतील. बघा, भगवंताची कितीतरी महान कर्तृत्वे आहेत. लहानपणीच त्यांनी पूतना राक्षसिणीला तिचं स्तनपान करताना मारून टाकलं, कंसाला मारून टाकलं. जो कालिया नाग होता, जो त्या डोहात माजलेला होता, त्याला हाकलून लावलं. अशी कितीतरी महाकृत्ये आहेत जी भगवंतांनी केलेली. त्या सगळ्याची माझ्या एकट्याच्या वाणीने मी कसं वर्णन करणार. फार काय सांगावे. तुम्ही आपले पंचप्राण मला अर्पण केले आहेत. तुम्ही जणू माझे तुमचे पंचप्राणच मला दिलेले आहेत. त्यामुळे देवराया तुमचे श्रम काही व्यर्थ न जाता यश प्राप्ती झाली. तुम्ही जे काही श्रम माझ्या बाबतीत केलेले आहे ते काय वाया गेलेले नाही. त्याची यशप्राप्ती झाली. म्हणजे काय, मी या मोहातून बाहेर निघालो. काय की ती ही की माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला. माझ्या अज्ञानाचा समूळ नाश झाला आणि मी त्या मोहातून बाहेर पडलो. महाराज, आनंद आनंद सरोवरातील कमलाप्रमाणे असलेले आपले हे नेत्र, ज्याकरिता आपल्या कृपाप्रसादाची मंदिरे तयार करतात, त्याच्यावर आपली कृपादृष्टी होते. हा हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायासी पाभळी गोठी, हे आपण वाचलेलं आहे. त्याची आणि मोहाची भेट होते हे म्हणणे किती तुच्छ. महाराज, मृगजळाची वृष्टी वडवानराला काय कळणार आहे. वडवानराला म्हणजे माकडांना. आणि हे दातारा, मी तर त्या तुमच्या कृपा मंदिराच्या गाभाऱ्यात शिरून आत्मज्ञानाचा पूर्ण अनुभव घेत आहे. तुमचा उपदेश, त्यामुळे मी भानावर आलेलो आहे आणि या मोहाच्या सागरात मी बुडता बुडता वाचलेलो आहे. तेव्हा आता माझा मोह नाहीसा झाला, यात काही शंका आहे का. खरोखर तुझ्याच पायाची शपथ वाहून सांगतो की मी उद्धरलो. काय म्हणतो अर्जुन, भगवंतास की तुझ्याच पायाची शपथ वाहून तुलाच मी सांगतो की मी उद्धरलो, म्हणजे माझा उद्धार झाला. उद्धार कोणी केला. भगवंताने केला. आता दुसऱ्या श्लोकाचा आपण श्लोकार्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. हे कमलपत्राक्षा, चराचराची उत्पत्ती आणि विनाश हे दोन्ही विस्तारपूर्वक तुमच्या मुखातून मी ऐकले. तसेच तुमचा महिमा अविनाशी आहे हेही ऐकले. काय म्हणतो बघा अर्जुन. आता ह्याचं नीट विस्तारपूर्वक आपल्याला समजण्यासाठी आपण काही ओव्या वाचूयात आणि पुढे जाऊयात. पै कमलायताशी डोलसा, सूर्यकोटी तेजसा, मिया तुझपासूनी महेशा, परिसिले आजी, ये भूते जया परी होती, अथवा लयाहन जैसे निजाती, ते मज पुढा प्रकृती विवंचिले देवे.
आणि प्रकृती कीर उगाणा दिधला, वरी पुरुषाचाही ठावो दाविला, जयाचा महिमा पांघरोनी जाहला, धडे तो वेदू. हे कमल नयना. कमल नयना म्हणजे भगवानालाच कमल नाही, भगवंताचे डोळे हे कमळासारखे होते, म्हणून भगवंताचं अजून एक नाव आहे कमल नयना. हे कमल नयना, कोटी सूर्य तेजाचा महेशा, आज तुम्हाकडून मी असे ऐकले, ही सर्व भूते जिच्यापासून उत्पन्न होतात व लय पावतात, अशी जी माया, ती मला देवांनी विस्तारपूर्वक सांगितली आहे. अर्जुन काय म्हणतो की ही जी सगळी माया आहे, ज्याच्यापासून ह्या सर्व भूतांची म्हणजे प्राणी मात्रांची उत्पत्ती होते व लय पावतात, हे सगळं मला देवांनी म्हणजे तुम्ही विस्तारपूर्वक सांगितले आहे. त्या मायेचा झाडा देऊन परमात्म्याची मूळ स्थान दाखवले. तुम्ही मला याचं मूळ स्थान सुद्धा दाखवलेले आहे. ज्यांचे यश पांघरून वेद वस्त्रयुक्त झाले, ज्या परमात्म्याचे यश वेद गातात, जे वेद उत्पन्न होऊन अस्तित्वात आहेत व ज्यांच्यापासून धर्मासारखी रत्ने निबसतात, या सर्व गोष्टी ते आपल्याच पायाचा आश्रय करतात. म्हणून हे प्रभो असे घडून येते. काय म्हणतो बघा अर्जुन, की ही तुमचीच कृपा आहे की ज्यामुळे हे वेद सुद्धा निपजतात, कशी रत्नांप्रमाणे. ज्याप्रमाणे देवा तुमचे हे अगाध अध्यात्म महात्म्य, जे सर्व मार्गाने एकाच जाण्यास योग्य व व आत्मानुभवाने परिपूर्ण, ते तुम्ही मला दाखवले. अजून काय तुम्ही मला दाखवले देवा? अर्जुन काय म्हणतो, देवा तुम्ही मला अजून काय दाखवलेलं आहे की तुमचे अगाध महात्म्य, की जे सर्व मार्गांनी एकच जाणण्यास योग्य आहे, ते एकच असे महात्म्य की जे जाणण्यास योग्य आहे व आत्मानुभवाने परिपूर्ण आहे, ते तुम्ही मला दाखवले. ज्याप्रमाणे आभरे नाहीशी झाल्यावर आकाशात सूर्यमंडळ दृष्टीस पडते, किंवा हाताने गोंधळ बाजूला सारल्यावर स्वच्छ उदक दृष्टीस पडते. आता उदाहरण सांगितलेले आहे की भगवंताचं हे जे भगवंताने कसं मला हे सर्व दाखवलेलं आहे, की ज्याप्रमाणे आकाशातील नभांचे आभरे बाजूला सारल्यानंतर म्हणजे ढग एका बाजूला झाल्यानंतर सूर्यमंडळ दृष्टीस पडते, सूर्य दिसतो. नाहीतर काय होतं की ढगाच्या आड सूर्य गेलेला असतो, ढग बाजूला गेल्यानंतर सूर्य दिसतो. किंवा हाताने गोंडाळ बाजूला सारल्यावर स्वच्छ उदक दृष्टीस पडते. गोंडाळ म्हणजे डोळ्यावर येणारे जे केसांचा झुपका असतो, त्याला गोंडाळ म्हणतात. ते बाजूला सारल्यानंतर स्वच्छ उदक दृष्टीस पडतो. किंवा चंदनाच्या झाडाला सापाने दिलेले वेढे निघाल्यावर त्याला आलिंगन देता येते. चंदनाचं झाड आहे समजा आणि त्याच्या भोवतीने साप वेटळ मारून बसलेला आहे, अशा वेळेस चंदनाच्या झाडाला आपण आलिंगन देऊ शकू का? त्याला मिठी मारू शकू का? साप डसेल ना आपल्याला. तर जोपर्यंत तो चंदनाच्या वर साप जो वेटळ मारून बसलेला आहे, तो जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण चंदनाला आलिंगन देता येत नाही. अथवा पिशाच नाहीसे झाल्यावर द्रव्य हाती लागते. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती, ती देवांनी पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मतत्व भेटले. अर्जुन काय म्हणतो बघा, की त्याचप्रमाणे ज्ञानाच्या आड जी माया होती, कुठली माया होती?
की कौरवांच्या बाबतीत आप्तपणा, जे प्रेम होतं, ती माया, ती देवांनी पलीकडे सारल्यामुळे माझ्या बुद्धीला ब्रह्मतत्व भेटलं. तुम्हीच मला सावध केलं, नाहीतर मी त्याच भ्रमात होतो की हे माझे भाऊ आहेत, हे माझे आप्तेष्ट आहेत, हे माझे मामा आहेत, काका आहेत, ज्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो आहे. अशा आप्तेष्टांच्या वर मी बाण कसा चालवायचा, असा मला मोह झाला होता. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. ती तुमच्या सांगण्यामुळे, तुमच्या उपदेशामुळे ती बुद्धी मला परत प्राप्त झाली. म्हणून ये विषयीचा मज देवा, भरवसा किर जाहला जीवा, परी आणिक एक हेवा उपनला असे. तो भिडा जरी म्हणो राहे, तरी अनाकणवा पुरो जावे. काय तुझ वाचोनी ठाये, जाणत आहो आम्ही. जळचर जळाचा आभारो धरी, बालक स्तनपानी उपरोधू करी. तरी तया जिणया श्रीहरी, आन उपायो असे. म्हणून बडी साकडी न धरवे, जीवा आडवे तेही तुझ पुढा बोलावे. तव राहे म्हणतले देवे, चाड सांगे. म्हणून देवा, तुमच्या अगाध शक्तीचा माझ्या जीवाला पूर्ण भरोसा आला आहे. तुम्ही जे हे सर्वातून मला उपदेश करून वाचवलेला आहे, त्यामुळे तुमच्या अगाध शक्तीचा मला पूर्ण भरोसा आला आहे. म्हणजे मला तुमच्यावर विश्वास निर्माण झालेला आहे. परंतु मला आणखी एक इच्छा उत्पन्न झालेली आहे. आता खरा मुख्य मुद्द्यापर्यंत येऊन पोचला. अर्जुनाचा मुख्य मुद्दा काय आहे की बाबा मला विश्वरूप दर्शन द्या. पण तो डायरेक्ट असं सांगितलं का त्यानं बऱ्याच खुबीनं काय काय सांगितलं की मला जो कौरवांच्या बाबतीत झालेला मोह होता, तो तुम्ही तुमच्या उपदेशानं मला त्यातून बाहेर काढलं. माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, पण तुमच्या उपदेशानं माझी बुद्धी परत जागेवर आली. आणि वगैरे वगैरे वर्णन करत करत शेवटी काय म्हणतो अर्जुन, मोठ्या खुबीनं विचारतो की मला माझ्या मनात अजून एक इच्छा उत्पन्न झाली आहे. भीड धरून जर मी ती तुम्हाला विचारली नाही, तर दुसऱ्या कोणाला विचारावे. मनात भीती बाळगून मी जर तुम्हाला विचारले नाही, तर दुसऱ्या कोणाला मी विचारणार. भगवंता, मी तुम्हालाच विचारणार ना. बघा कसं खुबीनं, कसं हुशारीनं भगवंताला विचारतो अर्जुन. बघा, कारण तुमच्या वाचून दुसरे ठिकाण आम्हाला माहित आहे का. भगवंताला कसं खुश करतोय बघा. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहितीच नाहीये. माशांनी जळाचा आभार मानून त्यास तसदी न देता बाहेर राहावे असे जर मनात आणले, किंवा बालकाने आईजवळ वरचेवर स्तनपान मागण्याची भीड धरली, तर श्रीहरी त्यांना वाचण्याला दुसरा उपाय आहे का. बघा किती खुबीनं विचारतोय अर्जुन, कशी उदाहरणं देतोय बघा. की मासा जो असतो पाण्यातला, त्यानं जर पाण्याचे आभार मानले आणि मी आता पाण्याच्या बाहेर राहतो असं म्हणलं, तर तो जगेल का. नाही जगणार. किंवा बालकाने आईजवळ जर वरचेवर स्तनपान मागण्याची जर भीड धरली, लहान मूल बघा आई पैसे हट्ट धरतं, मला दूध प्यायचंय, मला दूध प्यायचंय, मला स्तनपान करायचं आहे, दूध प्यायचंय. पण ते जर त्यानं जर भीतीनं म्हणलं आईच्या की मला नाही, मला त्यानं जर मागितलंच नाही स्तनपान करण्यासाठी किंवा दूध मागितलंच नाही, तर त्याला जगण्यासाठी दुसरा उपाय आहे का. नाहीये. दुधाशिवाय दुसरं काय, दूध जर नाही पिलं तर तो जगू शकणार नाही. म्हणून संकोच न करता मनास येईल ती गोष्ट तुम्हाला विचारावी. म्हणून मी संकोच न करता तुम्हाला एक गोष्ट विचारतोय
इतके अर्जुन म्हणतो की तोच देव म्हणाले की तुझे हे बोलणे राहू दे. तुला कसली इच्छा उत्पन्न झाली आहे ते सांग. बघा, काही लोक एवढे हुशार असतात की त्यांना जे मागायचं असतं ना ते लगेच मागत नाहीत. ते फिरून 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 ह्या विषयातून त्या विषयातून दुसरा विषय असं करत 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 विषय वाढत वाढवत शेवटी म्हणतात की मी थोडं अडचणीत आहे रे, मला थोडं पैशाची मदत पाहिजे होती. असे हुशार लोक असतात. तसाच फंडा हा अर्जुन वापरतोय. आणि शेवटी मग तो देव जो मित्र असतो ना तो काय म्हणतो, अरे तुला काय पाहिजे सांग ना, पैसे पाहिजेत का, हा देतो ना, घे घे पैसे. मी एवढं फिरून सांगण्याची काय गरज आहे. तसंच इथं श्रीकृष्ण काय म्हणतात की आता ते तुझं सगळं राहू देत, तुला कसली इच्छा उत्पन्न झाली आहे ते सांग. आणि इथं हा श्लोक नंबर 2 संपतो. उद्या आपण श्लोक नंबर 3 हा भाग नंबर 4 मध्ये बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.